आज आपण अगदी प्रोटीनयुक्त अशी रेसिपी बनवणार आहोत। ही रेसिपी अगदी कमी वेळेत कमी साहित्यात बनते, एवढी झटपट बनते ना, मुलांसाठी खूप प्रोटीनयुक्त ही रेसिपी आहे। हाय प्रोटीन म्हटलं की मुलांसाठी तर अगदी पौष्टिकच आहे। त्यामुळे तुम्ही ही रेसिपी त्यांच्या टिफिनला बनवा किंवा मग मधल्या वेळेत खाण्यासाठी बनवा, अगदी आवडीनेच खातील। चला तर मग आता रेसिपी बघूया। त्यासाठी आपण काळे चणे रात्रभर पाण्यात भिजत घातलेले होते। अर्धे चणे मिक्सर जारमध्ये टाकायचे आणि पाणी न घालताच वाटण तयार करायचं। थोडंसं जाडसरच वाटण राहू द्यायचं, जास्त बारीक नाही केलं तरीसुद्धा चालतं। त्यानंतर अर्धे उरलेले चणे घेतले, ते सुद्धा मिक्सर जारमध्ये टाकायचे। 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या टाकायच्या, 2 मिरच्या टाकायच्या आणि थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची। थोडंसं पाणी घालायचं आणि वाटण तयार करून घ्यायचं। जास्त पातळ किंवा जास्त घट्टही नको, पाणी अगदी थोडंसंच घाला। वाटण सगळं आपण एका बाउलमध्ये काढून घेतलेलं। आता आपण हे सगळं मिक्स करून घेणार आहोत। त्यानंतर आता यामध्ये पुढील साहित्य टाकूया। यामध्ये आता आपण अर्धी वाटी बेसन पीठ टाकून घेतलेलं आहे। त्यानंतर 2 मोठे चमचे बारीक जिरो साईजचा रवा टाकून घेतलेला आहे। त्यानंतर यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि 1 मोठा चमचा पांढरी तीळ टाकायची, 1 चमचा ओवा आणि 1 चमचा जिरेसुद्धा टाकून घ्यायचं। त्यानंतर अर्धा चमचा आमचूर पावडर टाकायचं, म्हणजे अगदी चटपटीत लागतं। चवीपुरता मीठ टाकून घ्यायचं। हे सगळं टाकून घेतल्यानंतर आता चमच्याने आपल्याला हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे। त्यानंतर जर हे सारण जास्त घट्ट असेल तर यामध्ये अजून आपण थोडं पाणी ॲड करणार आहोत। ज्या पद्धतीने व्हिडिओत दाखवलं त्या पद्धतीने आपल्याला हे पाणी ॲड करून व्यवस्थित असं घट्टसर आपलं हे सारण तयार करून घ्यायचं। त्यानंतर आता हे आपण 10 मिनिटं झाकून ठेवणार आहोत, म्हणजे जे चणे आहेत ना, ते छान साहित्यामध्ये मुरून जातील आणि खायलासुद्धा टेस्टी लागतील। 10 मिनिट झाल्यानंतर सारण अगदी छान असं रेडी झालेलं आहे। आता आपण एक पॅन घेतलेला, जो तडका पॅन असतो ना, तो घ्या किंवा मग एखादी कढई असेल ना तडका द्यायची, ती सुद्धा घेऊ शकतात। त्यानंतर यामध्ये तेल टाकायचं आणि मोहरी आणि पांढऱ्या तिळची फोडणी द्यायची। नंतर यामध्ये सारण ओतायचं, एका चमच्याने ओतून घ्यायचं आणि 5 मिनिटं झाकण ठेवायचं आणि वाफ काढून घ्यायची। आजूबाजूने तेलसुद्धा सोडून घ्यायचं। 5 मिनिटानंतर झाकण काढलं। आता याची आपण दोन्ही साईडने खरपूस असं भाजून घेऊया। एका साईडने भाजून घेतलं, दुसरी साईडसुद्धा पलटून घ्यायची आणि परत झाकण ठेवून तेल सोडून छान असं खरपूस दोन्ही साईडने भाजून घ्यायचं। तुम्ही बघू शकता दोन्ही साईडने अगदी असं खरपूस भाजलं गेलेलं आहे। या पद्धतीने जर तुम्ही हा नाश्ता बनवला ना, तर मुलं इतके आवडीने खातील ना, त्यांना खूपच आवडेल। त्यामुळे तुम्ही हा हाय प्रोटीन नाश्ता नक्की एकदा बनवा, मुलांना इतका आवडेल। मुले काय, लहानांपासून मोठेसुद्धा अगदी आवडीने खातील। काळे चणे तर नेहमी घरातच असतात, आपल्याला त्यांना उकळायची सुद्धा गरज पडत नाही। फक्त रात्रभर पाण्यात भिजत घाला आणि मिक्सर जारमधून वाटून घ्या, लगेचच रेसिपी तयार होते। यामध्ये जर काही भाज्या असतील ना, त्यासुद्धा ॲड करू शकतात। अगदी चटपटीत ही रेसिपी लागते। मुलांच्या टिफिनसाठी द्या किंवा मधल्या वेळेत खाण्यासाठी बनवा, अगदी आवडीने खातील। एकदा नक्की